आणि आता बातमी ती मनोज जरांगे पाटील यांची। राज्य सरकारला 1 तासही वेळ वाढवून दिलेला नाही, खूप मोठ्या संख्येवर मुंबईमध्ये धडकणार असं म्हणत जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसींचे लाखांचे मोर्चे आम्ही काढणार असा इशारा प्रकाश शेंडगेंनी दिला। तर कोयता कुऱ्हाडीची भाषा करणारे संस्कार शिकवणार का अशी टीका जरांगेंनी भुजबळांवर केली आहे। 200 बेकायदा पिस्तुलं आयात केल्याचा आरोप भुजबळांनी केला होता। सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे, आपण पायी चाललो पाहिजे, आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत, म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतो। आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही। या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे। लोकांनी सगळे कामं उरकायला सुरुवात केली, काहींनी ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात, आता माझ्या कानावरती येतंय काहींनी ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात। मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही, तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत आहे। होऊ द्या, थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या। मराठा समाजाचं मोठं आंदोलन 20 तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या संबंध महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा उपोषण सत्याग्रह जे काय आंदोलन जे काय आयुध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गाने ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते 20 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारला पाहायला मिळेल। त्यांचे आजूबाजूचे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहे, बेकायदा पिस्तूलवाले सगळ्यांना माहिती। परवाच्या दिवशी बातमी आली होती 200 बेकायदा पिस्तुलांची जी आयात जालना मध्ये झालेली आहे 200। आता तिकडचे वाळूवाळे माफिया अमकं तमकं हीच मंडळी जवळपास जवळ असली तर ते काय शिकणार आहे? काय झाला असेल बरं तुम्हाला सांगा तरी। महाजन साहेबाला 3दा सांगितलं जाऊन द्या फाटकून, तर ते नाही ना, त्यांना वाटतं का कोणी येडे व्हावत म्हणून। काय बोलतो एवढा मोठा माणूस, चांगले विचार आहेत तुमचे। आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं, संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरून वयावरूनच लक्षात आली। तुमची संस्कृती काय, कोयत्याच्या कुऱ्हाडीच्या काठ्याच्या पायात वाढण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आमची संस्कृती कशाला काढीता? जरांगे पाटील साहेब काय म्हणतायत, आमचं अहिंसावादी आंदोलन आहे, आमचं शांततेच्या मार्गाचं आंदोलन आहे। मग शांततेच्या मार्गाचं आंदोलन करायला वेगवेगळे पर्याय आहेत ना, त्याने आंदोलन करूच नाही ही आमची त्यांना विनंती आहे। पण एवढ्या मोठ्या संख्येने लोक आणणार किंवा लोक येणार अशा पद्धतीचं वक्तव्य करून विनाकारण माझं म्हणणं एवढंच आहे की सरकार प्रयत्न करत असताना अशा पद्धतीचं भूमिका घेण्यापेक्षा त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी।